मुळात त्याच्यामुळे आम्ही न्यायालयीन लढाई पुढची लढण्यासाठी आम्ही तयार आहोत. आतापर्यंत किती न्यायालयीन लढाई लढल्या आणि कसे तोंडघशी आपटले हे सर्वांनी बघितलेलं आहे. कारण मुळात चुकीचं करायचं आणि नंतर ते सावरण्यासाठी नेहमी वेगवेगळ्या प्रकारे न्यायालयात जायचं आणि प्रत्येक वेळेला त्यांना फटकाराच मिळतो हे लक्षात घेतलं पाहिजे. आणि त्याच्यामुळे अध्यक्षपद हे एक असं पद आहे की ज्यांना इतर ड्युटीज असतात. ते सर्व आमदारांना भेटतात, विरोधी पक्षनेत्यांना भेटतात. मग विरोधी पक्षनेत्यांना ज्यावेळेला भेटले त्यावेळेला केसच्याबद्दल चर्चा झाली असं आम्ही म्हणायचं का? ज्यावेळेला आमचं अधिवेशन चालू होतं त्यावेळेला हिअरिंगसुद्धा चालू होतं. जे जे बोललं जातं ते त्या ठिकाणी टाईप केलं जातं, ज्याची साक्ष दिली त्याची सही घेतली जाते आणि निकाल हा पूर्णपणे मेरिटवर दिला जातो. कारण हे सगळं असताना असं बोलणं हे अत्यंत चुकीचं आहे. राज्याचा कारभार सुरू असतो. लवकरच विधिमंडळाचं अधिवेशन व्हायचं आहे. हे अधिवेशन होत असताना तिथं व्होट ऑफ अकाउंट्स करायचा की काय करायचं ह्या सगळ्या तांत्रिक बाबी असतात आणि ह्या तांत्रिक बाबीची चर्चा ही सातत्याने वेगवेगळ्या स्तरावर होत असते आणि त्याच्यामुळे उगाच काहीतरी बोलायचं. विकास कामं सुरू असतात त्याला कुठे प्रतिबंध नाही आहे. विधिमंडळाच्या अध्यक्षांची नित्यनियमाची जी कामं असतात ती सुरू असतात त्याला कुठलंही बंधन नाही आहे. त्याच्यामुळे ज्युडिशरी हा एक वेगळा विषय असतो आणि कॉन्स्टिट्युशनल ऑथॉरिटीज हा एक वेगळा विषय असतो. त्याच्यामुळे प्रत्येकाने आमचं काम करायचं आहे. आणि ज्या पद्धतीने तुम्ही विधिमंडळाच्या अध्यक्षांबद्दल वेळोवेळी जी काही विधानं केलेली आहेत ती एवढी आक्षेपार्ह आहेत. कारण तुम्हाला मुळात विधिमंडळाच्या कामकाजाची माहिती नाही. आपण कधी विधिमंडळामध्ये योगायोगाने गेला. त्याच्यामुळे आपणाला सर्वाला हे समजून घेतलं पाहिजे की विधिमंडळ हे सर्वोच्च असतं राज्यामध्ये. ते कायदे बनवतं आणि त्याच्यामुळे तो मानसुद्धा अध्यक्षांचा ठेवला गेला पाहिजे असं मला स्वतःला म्हणतं. निकाल खरं तर कुणालाच माहीत नाही, पण जर निकाल तुमच्या विरोधात लागला तर हे बघा, प्रत्येक निकालाला अपील असतं. शेवटी असं नाही की अंतिम निकाल कुठे असतो? सुप्रीम कोर्टामध्ये असतो. त्याच्यामुळे ही जी केस आहे ही जास्त अकॅडमिक आहे की कशा रीतीने पार्टीमध्ये डेमोक्रेसी असली पाहिजे. कारण डेमोक्रेसी नुसती राज्यामध्ये असू शकत नाही, नुसत्या देशामध्ये नाही, तर ती पक्षामध्ये सुद्धा असू शकते. हे कंपल्शन आहे. इलेक्शन कमिशनने वेळोवेळी तसे निर्णय दिलेले आहेत आणि तुम्हाला लोकशाही पक्षामध्ये नको आहे हे तुम्ही वारंवार सिद्ध केलेलं आहे.